तुम्हालाही तुमचे हॉर्मोन्स कंट्रोल करायचे आहेत का? जर हो, तर आजची ही ऑडिओबुक खास तुमच्यासाठी आहे. कधी तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय चिडचिड होत असल्यासारखे वाटते का? कधी असं वाटतं का की तुम्हाला खूप काही करायचं आहे, पण आतूनच काहीतरी तुम्हाला थांबवत आहे? कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीवर तुमचा मूड खराब होतो आणि तुम्हालाच कळत नाही की नेमकं तुमच्याबरोबर काय चाललं आहे? तर लक्षात ठेवा, हे सगळं तुमचं मन करत नाही, हे तुमचे हॉर्मोन्स करत आहेत. हेच ते हॉर्मोन्स आहेत ज्यांची नावं आपण शाळेत बायोलॉजीच्या पुस्तकात वाचली होती, पण हे कधी समजून घेतलं नाही की ते प्रत्यक्षात आपली संपूर्ण लाईफ कंट्रोल करतात. आणि जर तुम्ही हे हॉर्मोन्स कंट्रोल करायला शिकलं नाही, तर तुम्ही कितीही मोटिवेशनल व्हिडिओ ऐकले, कितीही पुस्तकं वाचली, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या मनावर, शरीरावर आणि आयुष्यावर कधीच ताबा मिळणार नाही. आता वेळ आली आहे खेळाची पद्धत बदलायची. यावेळी सुरुवात मनापासून नाही, तर हॉर्मोन्सपासून करूया. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी ऑडिओबुक घेऊन आलो आहोत, जिचं नाव आहे मास्टर युअर हॉर्मोन्स, म्हणजेच तुमचे हॉर्मोन्स कंट्रोल करा आणि आयुष्य तुमच्या मर्जीने जगा. या ऑडिओबुकमध्ये आपण एक एक करून त्या हॉर्मोन्सना समजून घेणार आहोत, जे तुमची संपूर्ण इमोशनल, मेंटल आणि फिजिकल लाईफ कंट्रोल करतात. कॉर्टिसॉल, डोपामिन, टेस्टोस्टेरॉन, ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन हे हॉर्मोन्स तुमच्या आयुष्यात कसे काम करतात आणि सर्वात आधी हॉर्मोन्स म्हणजे नक्की काय असतात हे आपण समजून घेणार आहोत. ही ऑडिओबुक फक्त माहिती देणारी नाही, तर ती तुमचं आयुष्य बदलणारी आहे. कारण जर तुम्ही तुमचे हॉर्मोन्स कंट्रोल केले नाहीत, तर तुमचे हॉर्मोन्सच तुम्हाला कंट्रोल करतील. प्रत्येक वेळी तुम्ही ओव्हरथिंकिंगमध्ये अडकता, प्रत्येक वेळी तुमची मोटिवेशन कमी होते, प्रत्येक वेळी तुम्ही नेगेटिव्हिटीमध्ये वाहवत जाता, तेव्हा तो फक्त माइंडसेटचा प्रश्न नसतो, तर तो केमिकल इम्बॅलन्सचा खेळ असतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे सगळं बदलता येऊ शकतं. कारण हॉर्मोन्स काही देव नाहीत. तुमचे रोजचे ॲक्शन्स, तुमच्या सवयी आणि तुमचे निर्णयच हे ठरवतात की कोणता हॉर्मोन कधी ॲक्टिव्ह होईल आणि कधी शांत होईल. ही ऑडिओबुक ऐकल्यानंतर तुम्ही फक्त हॉर्मोन्सची नावं जाणणार नाही, तर हेही समजून घ्याल की कोणता हॉर्मोन कसा जागा करायचा, कसा शांत करायचा आणि स्वतःच्या ग्रोथसाठी त्यांचा वापर कसा करायचा. कधी तुम्ही विचार केला आहे का की तुम्हाला जसं वाटतं तसं का वाटतं? काही दिवशी सकाळी उठताच प्रचंड मोटिवेशन येतं आणि असं वाटतं की आज आपण काहीतरी मोठं करू, तर काही दिवशी बिछाण्यातून उठायचीही इच्छा होत नाही. कधी छोटंसं कामही डोंगरा एवढं मोठं वाटतं, तर कधी लोकांशी भरभरून बोलावंसं वाटतं आणि कधी कुणालाही न भेटावंसं वाटतं. आतापर्यंत तुम्ही कदाचित असं समजत असाल की ही तुमची पर्सनॅलिटी आहे किंवा तुमच्यातच काहीतरी कमी आहे, पण सत्य हे आहे की तुमच्यात काहीच चुकीचं नाही. चुकीचं आहे ते तुमच्या आतल्या त्या अदृश्य शक्तीला न ओळखणं, आणि त्या शक्तीचं नाव आहे हॉर्मोन्स. हॉर्मोन्स म्हणजे तुमच्या शरीरात तयार होणारे असे केमिकल्स जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात पाहिलं तर ते तुमच्या भावनांचे, विचारांचे आणि कृतींचे कंट्रोलर आहेत. तुमचा मूड बदलतो, तुम्ही मोटिवेटेड किंवा डिप्रेस्ड वाटता, कुणावर प्रेम करता किंवा राग धरता, एखादं नवीन काम सुरू करायचं ठरवून 2 दिवसात सोडून देता. यामागे तुमचा स्वभाव नसतो, तर तुमचे हॉर्मोन्स काम करत असतात. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवता की रोज सकाळी लवकर उठून वर्कआउट करायचं. पहिल्या दिवशी तुम्ही उत्साहाने उठता, दुसऱ्या दिवशी थोडा आळस येतो तरीही जाता, पण तिसऱ्या दिवशी मनच करत नाही. मग तुम्ही स्वतःलाच दोष देता की माझ्यात शिस्त नाही, पण प्रत्यक्षात त्या दिवशी तुमचं कॉर्टिसॉल वाढलेलं असतं आणि डोपामिन कमी झालेलं असतं. त्यामुळे शरीर आणि मन तुम्हाला थांबायला भाग पाडतं. याच कारणामुळे आपण अनेकदा स्वतःला कमकुवत समजतो, पण वास्तवात आपण नाही, तर आपले हॉर्मोन्स असंतुलित झालेले असतात. जेव्हा तुम्ही कोणाशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा ऑक्सिटोसिन काम करतं. जेव्हा तुम्ही यशाच्या मागे धावता तेव्हा डोपामिन महत्त्वाचं असतं. शांत आणि समाधानी वाटण्यासाठी सेरोटोनिन गरजेचं असतं. सतत भीती आणि ओव्हरथिंकिंगसाठी कॉर्टिसॉल जबाबदार असतं. आणि जेव्हा तुम्ही फाईट मोडमध्ये जाता तेव्हा टेस्टोस्टेरॉन ॲक्टिव्ह होतं. प्रत्येक भावना, प्रत्येक रिॲक्शन आणि प्रत्येक नात्यामागे हॉर्मोन्सचा हात असतो. चांगली गोष्ट म्हणजे हे हॉर्मोन्स कंट्रोल करता येतात, आणि हीच या ऑडिओबुकची खरी ताकद आहे. तुमच्या सेल्फ डिसिप्लिनमध्ये काहीच कमी नाही. यामागचा खरा मास्टरमाइंड आहे डोपामिन. आपण डोपामिनला अनेकदा फक्त फील गुड हॉर्मोन समजतो, पण खरं सत्य असं आहे की ते केवळ आनंद देत नाही, तर तुमचा संपूर्ण रिवॉर्ड सिस्टम चालवतं. डोपामिन हे रिवॉर्ड हॉर्मोन आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी आवडती गोष्ट मिळते, जसे की कौतुक, पैसा, चविष्ट अन्न, लाईक्स किंवा व्ह्यूज, तेव्हा आपला मेंदू डोपामिन रिलीज करतो. पण लक्षात ठेवा, डोपामिनचं काम तुम्हाला प्रत्यक्ष आनंद देणं नसतं, तर भविष्यात रिवॉर्ड मिळू शकतो यासाठी तुम्हाला मोटिवेट करणं असतं. म्हणजेच डोपामिन हे आनंदाचं वचन देतं, प्रत्यक्ष आनंद नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करता तेव्हा प्रत्येक वेळी असं वाटतं की आता पुढे काहीतरी अजून मजेदार मिळेल, आणि तुम्ही सतत स्क्रोल करत राहता, कारण तुमचा मेंदू डोपामिनने भरलेला असतो.
साध्या शब्दात सांगायचं तर तुम्ही काहीही तेव्हाच करता जेव्हा त्याच्या बदल्यात मेंदू डोपामिन रिलीज करतो. इंस्टाग्राम रील्स पाहणं, पोस्टवर लाईक्स येणं, गेम खेळणं, फास्ट फूड खाणं या सगळ्या गोष्टी डोपामिन देतात आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडे ओढले जातो. मेंदूला याची पर्वा नसते की गोष्ट योग्य आहे की अयोग्य. त्याचा एकच प्रश्न असतो, यातून डोपामिन मिळेल का नाही. आता विचार करा, जर तुम्ही तुमच्या डोपामिनचा ताबा एखाद्या ॲपला, सवयीला किंवा माणसाला दिला, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेत नाही आहात, ते निर्णय तुमचं डोपामिन घेताय. उदाहरणार्थ, तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही ठरवता की उद्या सकाळी 6 वाजता उठून अभ्यास सुरू करायचा. रात्री फोन बाजूला ठेवता, अलार्म लावता, पण सकाळी अलार्म वाजताच हात आपोआप स्नूजकडे जातो आणि मग पुन्हा इंस्टाग्राम उघडतो. एक रील, मग दुसरी, आणि कधी सकाळ संपते ते कळतच नाही. हे आळस नव्हतं, हा होता डोपामिन हायजॅक. तुमचा मेंदू विचार करतो की अभ्यासातून लगेच डोपामिन मिळणार नाही, पण इंस्टाग्रामवरून लगेच मिळेल, म्हणून तो तुम्हाला तिकडेच घेऊन जातो. त्यामुळे आयुष्यात तुम्ही आवश्यक ते करत नाही, तर जे डोपामिन देतं तेच करता. डोपामिनची ओव्हरडोस झाली की काय होतं? जेव्हा तुम्ही सतत लहान लहान गोष्टींमधून रील्स, साखर, गेमिंग, डोपामिन घेत राहता, तेव्हा मेंदू हळूहळू डिसेन्सिटाईज होतो. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा तितकी आनंद देत नाही. मेहनतीची कामं कंटाळवाणी वाटू लागतात. थोड्याशा अडचणीतच मोटिवेशन संपतं. मग आयुष्यात एक लूप तयार होतो. काम अपूर्ण राहतं, गिल्ट वाटतं, पुन्हा डोपामिन देणाऱ्या गोष्टींकडे पळणं, पुन्हा गिल्ट, आणि हळूहळू तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जात राहता, कारण कळतही नाही. म्हणून आता समजून घ्यायला हवं की डोपामिन कसं कंट्रोल करायचं. सगळ्यात आधी डोपामिन कुठून येतंय ते ओळखा. एक दिवस स्वतःला ऑब्झर्व्ह करा. तुम्हाला सर्वात पटकन आनंद कुठून मिळतो? इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्स, फास्ट फूड, रॅन्डम स्क्रोलिंग, गेम्स, सततचं म्युझिक किंवा बॅकग्राऊंड नॉईज? हे सगळं ओळखा. मग हळूहळू यांचा वापर कमी करा. इंस्टाग्राम वापरायचंच असेल तर ठराविक 15 मिनिटासाठी, आणि रील्सऐवजी शिकवणारं लांब फॉर्म कॉन्टेंट पहा. साखर रोज नको, आठवड्यातून एकदाच. सततच्या नॉईजऐवजी थोडं सायलेन्स अनुभवा. लक्षात ठेवा, डोपामिन घेणं वाईट नाही, पण केव्हा, किती आणि का घेत आहात हे समजणं महत्त्वाचं आहे. लो डोपामिन गोष्टींमधूनही डोपामिन घ्यायला शिका. पुस्तक वाचणं, चालणं, डीप वर्क, एखाद्या स्किलची प्रॅक्टिस, जर्नल लिहिणं. सुरुवातीला या गोष्टी कंटाळवाण्या वाटतील, कारण यातून लगेच डोपामिन मिळत नाही. पण हळूहळू मेंदू रिवायर होतो आणि याच गोष्टींमधून खरी समाधानाची भावना मिळायला लागते. डोपामिन तुमचा शत्रू नाही. समस्या तेव्हा होते जेव्हा तुम्ही लाँग टर्म समाधानाऐवजी इन्स्टंट डोपामिनच्या मागे धावता. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा की मी जे करणार आहे ते फक्त आत्ता आनंद देईल की माझं आयुष्य खरंच चांगलं बनवेल. जेव्हा तुमचं मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन दोन्ही डोपामिनच्या हातात असतं, तेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स, ताकद आणि फोकससाठी खरा फ्युअल कोणता हा प्रश्न उरतो. त्याचं उत्तर आहे टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हा असा हॉर्मोन आहे जो तुमचा आत्मविश्वास, ताकद आणि फोकसचा पाया आहे. आजची लाईफस्टाईल, सतत बसून राहणं, मोबाईल, जंक फूड, कमी झोप, ओव्हर थिंकिंग आणि भीती हळूहळू टेस्टोस्टेरॉन कमी करत आहे. टेस्टोस्टेरॉन कमी झालं की शरीर सॉफ्ट वाटतं, आवाजात दम राहत नाही, मोटिवेशन गायब होतं आणि माणूस स्वतःलाच मी हे करू शकत नाही असं म्हणायला लागतो. पण जेव्हा तुम्ही व्यायाम करता, योग्य खातात, वेळेवर झोपता आणि जिंकण्याच्या मानसिकतेने ॲक्शन घेतात, तेव्हा टेस्टोस्टेरॉन वाढतं. तेव्हा चालणं, बोलणं, आत्मविश्वास सगळंच बदलतं. हे काही मोटिवेशनचा जादू नाही, हा टेस्टोस्टेरॉनचा प्रभाव आहे. हे वाढवण्यासाठी जड व्यायाम, जंक आणि साखरेपासून दूर राहणं, ओव्हर स्टिम्युलेशन कमी करणं, सकाळची ऊन घेणं, डीप स्लीप आणि धाडसी निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी, जर टेस्टोस्टेरॉन तुम्हाला आतून मजबूत बनवत असेल, तर लोकांशी भावनिकरित्या जोडणारं हॉर्मोन आहे ऑक्सिटोसिन. जेव्हा कोणी तुम्हाला मिठी मारतं, डोळ्यात पाहून म्हणतं मी तुझ्यासोबत आहे, तेव्हा जो उबदारपणा जाणवतो तो ऑक्सिटोसिनमुळे जाणवतो. हे हॉर्मोन प्रेम, विश्वास आणि नात्यांची गहिरी वाढवतं. आजच्या जगात आपण फोनने जोडले गेलो आहोत, पण मनाने तुटलेलो आहोत. त्यामुळे ऑक्सिटोसिनची कमतरता वाढते आणि त्यातून एकटेपणा, चिंता आणि भावनिक पोकळी निर्माण होते. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि नात्यांची गुणवत्ता यासाठी ऑक्सिटोसिन खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा ते कमी होतं, तेव्हा माणूस लोकांपासून दूर जातो, विश्वास ठेवू शकत नाही आणि मला कोणी समजत नाही असं वाटायला लागतं. तुमच्या सेल्फ डिसिप्लिनमध्ये काहीच कमी नाही. त्यामागचा खरा खेळाडू म्हणजे डोपामिन. डोपामिन हे फक्त आनंद देणारं हॉर्मोन नसून तुमचा संपूर्ण रिवॉर्ड सिस्टीम ते चालवतं. लाईक्स, रील्स, गेम्स,
फास्ट फूड अशा गोष्टींमधून डोपामीन पटकन मिळतं. म्हणून मेंदू योग्य अयोग्य न पाहता त्याच गोष्टींकडे ओढला जातो. यालाच डोपामीन हायजॅक म्हणतात, ज्यामुळे आपण गरजेची कामं न करता फक्त तात्काळ आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहतो. यावर उपाय म्हणजे डोपामीन कुठून येतं हे ओळखणं, त्याचा अतिरेक कमी करणं आणि पुस्तक वाचन, चालणं, डीप वर्क यांसारख्या लो डोपामीन सवयी अंगीकारणं. जेव्हा आपण इन्स्टंट आनंदाऐवजी दीर्घकालीन समाधान निवडतो, तेव्हा आपण डोपामीनचे मालक बनतो. सेल्फ कॉन्फिडन्स, ताकद आणि फोकस यासाठी महत्त्वाचा हॉर्मोन म्हणजे टेस्टोस्टेरॉन. आजची बैठी जीवनशैली, जंक फूड, कमी झोप आणि सततचा मोबाईल वापर टेस्टोस्टेरॉन कमी करतो, ज्यामुळे माणूस कमकुवत, गोंधळलेला आणि दिशाहीन वाटू लागतो. पण नियमित व्यायाम, योग्य आहार, चांगली झोप, सकाळची ऊन आणि धाडसी निर्णय यामुळे टेस्टोस्टेरॉन वाढतं आणि आत्मविश्वास, ऊर्जा व जिंकण्याची मानसिकता परत येते. हे मोटिवेशन नसून शरीरातील हॉर्मोनल बदलांचा परिणाम असतो. लोकांची भावनिकरित्या जोडणारं हॉर्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन. कुणाची मिठी, विश्वास, प्रेमळ शब्द यामुळे हे हॉर्मोन रिलीज होतं आणि आपल्याला सुरक्षित, समजून घेतलं जातंय अशी भावना मिळते. आज आपण फोनने जोडलेलो असलो तरी मनाने तुटलेलो आहोत. त्यामुळे ऑक्सिटोसिनची कमतरता वाढते आणि एकटेपणा, चिंता व भावनिक पोकळी जाणवते. मानसिक आरोग्य, नात्यांची गुणवत्ता आणि भावनिक स्थैर्य यासाठी ऑक्सिटोसिन खूप महत्त्वाचं आहे.